एका लग्नाची दुसरी गोष्ट। ए वेडाबाई, अगं कशाला एवढी काळजी करते? सगळं व्यवस्थित होईल। नाही झालं व्यवस्थित तर काय करणार काकू? असं कसं? मुलगा चांगला आहे ना? चांगला, खरंच चांगला। मग तू काही काळजी करू नको, मी सांगते ना सगळं नीट होईल। अगदी कशाला तू घाला। काय झालं? आय एम सॉरी खूप, पण काय झालं? अगे रडू नको, तुझ्या बाबांना मी पसंत आहे एवढंच सांगायला आलेलो। अगं रडतेस का बाळा? अगं रडायला का? काय झालं? काय झालं? काय तुला काय झालं? काकू ती म्हणते की तिला आनंदाच्या उकळ्या फुटतात। अरे वा, हळू दे, हात दुखतो माझा। हळू ओढू नको मला। काय आहे? काय आहे? सरप्राईज! आईस्क्रीम? अरे आज मला खावंच वाटत होतं। वाह, कसं काय आज आईस्क्रीम वगैरे? काका, आज पोराने तुम्हाला पार्टी द्यायची ठरवलंय। अच्छा, काय काय एकदम यमुने? बाबा तुम्ही दिवसभर राबता ना, आमच्यासाठी किती राबता म्हणून। अगं किती गोड ग ती। नाही तसं नाही, तुम्हाला पण कळायला पाहिजे ना की परफेक्ट पार्टी कशी असावी म्हणून। हा म्हणजे आपल्या रक्तातच आईस्क्रीम आहे। आईस्क्रीम घ्या, चला आईस्क्रीम घ्या। खरंच मुलगा कसा वाटला? काय कुटुंबाची परंपरा करेक्ट राखले मुलीने। नवरा असा निवडलाय ना जो कुहूचं सगळं ऐकेल, जसं मी तुझं सगळं ऐकत आलोय। तुम्ही कधी ऐकता हो माझं? सतत। अरे घनाच्या लग्नात वीक सुद्धा घातला मी तुझ्या सांगण्यावरून। टकलाच काढायचं काही नडलंय का? बोलली कुहू विषयी बोलतोय ना आपण। उल्का, कुहूचंही लग्न ठरलं ग बघता बघता। हो, पण बघता बघता कळलंच नाही ना केवढी मोठी झाली ते। पण तिचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय लग्न करायचं नाहीये माई। हो ग, घाई नाहीये, पण मुलगा पसंत करावा एवढी मोठी झाली हो पोर। हो पण पक्षानेच उडायची धास्ती घेतली तर कसं चालेल ग? तुझा तीर कुठल्या दिशेने सुटला हे कळतंय मला माई। तीर कमानीतून सुटेल ग, पण निशाणाला लागायला नको का? अगं मी लाख निशाणा बनेन, पण तीर मारणारा नको का? आता मला कोण मिळणार आहे माई? म्हणजे माझं वय, माझा डिवोर्स झाला, हे सगळं लक्षात घ्यायला नको का? तुझा होकार आहे ना, तुझा होकार आहे ना, सांग। बरं चल मी निघते, कारण मला पेपर करेक्शनला जायचं। येऊ? ये। काय बोल का? फायनल ना? हो, आता लग्न जंगी। सबीर, समीर काय झालं रे? घनाचं काही कळलं तुला? काकू मी त्याच्या सगळ्या मित्रांना फोन केला, पण याचा काही थांगपत्ताच नाहीये। बरं स्वतःचा फोन बंद करून बसलाय। राधा, ए राधा, अगं घनाचा होता ना फोन? काय झालं? काय म्हणाल? कसा आहे तो घना? राधा, घना कसा आहे? घनश्याम बरा आहे, घनश्याम उत्तम आहे, घनश्यामला काहीही प्रॉब्लेम नाही आई। आपण उगाच काळजी करतो। अगं पण मग आला का नाही तो? काय झालंय? काय नेमकं काय झालंय? घनश्यामने मला असं सांगितलं की त्याने बिर्याणी खाल्ली, मग त्याला खूप झोप आली, त्यामुळे फोन ऑफ करून तो झोपून गेला। आणि त्यांनी फोनवर अलार्म लावला होता, तो अलार्म वाजला, पण साहेबांना खूप झोप लागल्यामुळे त्यांना ऐकू नाही आला, त्यामुळे त्यांची फ्लाईट मिस झाली आणि आता ते उद्या येत आहेत। कसा आहे हा मुलगा? घरच्यांना एवढा घोर लागलाय, ह्याला काही कशाच काही नाहीच आहे। काय काय येऊन गेलं आपल्या मनात। त्याचा चेहरा तर अगदी पाहत नव्हता मला। हे कसा असा वागतो हा? याला शिस्त म्हणून कधी नाही येणार आहे। चला आपण जेवून घेऊ, आमरसपुरीचं जेवण आपलं वाट बघतंय। नाही, जे बिर्याणी खाऊन झोपले त्यांच्यासाठी आपण कशाला ना उपाशी राहायचं। चला। एका लग्नाची दुसरी गोष्ट।